रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्ण कथा सुवर्ण तुला अध्याय त्याच्यातला पुढचा भाग. नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना घेऊन जायला लागतात आणि आक्रोश करत मागे सत्यभामा जायला लागते. या अष्टनायिकांमधली ती एक रुक्मिणी आपल्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं अनन्य चिंतन करत बसलेली असते. तिला या प्रकरणाची काही माहिती नसते आणि तिला याच्याबद्दल फिकीर करायची काही गरज नसते, कारण ती जगज्जननी असते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची योगमाया असते ती, बरोबर. तिचा उल्लेख दासबोधामध्ये मूळ माया म्हणून केला गेलेला आहे आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा मूळ माया म्हणूनच केला गेलेला आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि त्याच्यानंतर त्यात त्रिगुण तिथे साम्यावस्थेत असतात. एका गुणाचा क्षोभ झाला, एक गुण वाढला की गुणक्षोभिणी, आणि त्या क्षणी हा विश्वाचा पसारा उभा राहतो. असो, तर ह्या इतर ज्या 6 नायिका असतात त्या विचारतात, अगं म्हणे तू आक्रोश करत का चालली आहेस भगवान श्रीकृष्णांच्या मागे. म्हणे काय सांगू, त्या नारद मुनींनी मोहन घातलं माझ्यावर गोड बोलून, मला जन्मोजन्मी हेच पती मिळावेत म्हणून म्हणे माझ्याकडनं दान करून घे, भगवान श्रीकृष्ण दान करा म्हणून सांगितलं. मी दान केलं तर त्यांनी दान स्वीकारलं, आता म्हणे ते घेऊन चाललेत त्यांना स्वतःबरोबर. ह्या सगळ्या 6 जणींनी ते धावे धड आणतात. अरे बापरे, काय घाबरून जातात. भगवान श्रीकृष्ण गेले आजचे जन्मोजन्मी तपश्चर्या आणि पूर्वसंचित सुकृत जे काही आचरण केलं होतं म्हणून या जन्मी पतिराज म्हणून प्राप्त झालेले भगवान श्रीकृष्ण साक्षात त्यांना हिने दान करून टाकलं. त्या सगळ्या जणी खवळून उठतात. एक जण म्हणते तिला, कोण ती जांबुवंती सांगते, अगं म्हणे तुला काही डोकं आहे का गं, त्या शतधन्व्याला दान केलं होतं तुला, शतधन्व्याची पत्नी होणार होतीस काय, तर त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तुझ्या पित्यानी तुझा विवाह 17 जितांनी लावून दिला. आणि काय त्याचं कारण काय आहे, तर भगवान श्रीकृष्णांच्यावरती आ घेतला 17 जितांनी त्या सेवंतक मणी चोरीचा, बरं का. आणि ह्या सगळ्याचा परिणामस्वरूप काय आहे, तर शेवटी तो शतधन्वा त्यांनी तुझ्या वडिलांचा वध केला, तो हे पळवला होता सेवंतक मणी. ह्या अनर्थाचा तरीसुद्धा म्हणे तुझा त्यांनी स्वीकार केला होता आणि तुझ्याच फक्त तो शतधन्व्याने तुझ्या वडिलांचा शिरच्छेद केला म्हणून त्या शतधन्व्याला कंठस्नान घातलं आपल्या यजमानांनी, आणि तू असं कसं दान करून टाकतेस, तुला काही समजतं की नाही. सगळ्याजणी निर्भत्सना करायला लागतात, बरं का. मित्रविंदा म्हणते, अगं म्हणे तू किती अविचारी आहेस, सवती मत्सर कसा बोलतो ऐकूया बरं का. काय त्या भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर हट्ट धरून बसलीस, मला युद्धाला येत आहे म्हणून. तो भौमासूर म्हणजे नरकासुराच्या बरोबर युद्ध करायला या गरुड वाहनावर मागे बसून गेली आपल्या नाथांच्या भगवान श्रीकृष्णांच्या. त्याच्याबरोबर 4 बाण काय मारलेस आणि येताना त्या बदल्यात काय मिळालं, 16,100 सवती घेऊन आलीस. आधीच आपण 8 जणी होतो इथे, आणखीन 16,100. आपण कमी होतो की काय, अविचारी किती आहेस. देवकीला कळते ही बातमी, देवकी येते धावत आक्रोश करत, म्हणे माझ्या मुलाला दान दिलंच म्हणे, तुला काय अधिकार आहे. मी म्हणे 9 महिने पोटात पाळून या मुलाला मोठा केला आणि त्याला तू असं 8 वर्ष म्हणे 9 वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये कारागृहामध्ये होतो. आमच्या आधीची सगळी मुलं 6 मुलांची त्या कंसाने हत्या केली. काय बलराम आणि भगवान श्रीकृष्ण कृष्ण हे दोघे जण वाचले काय, आणि तू असं दान मी आई आहे त्याची काय, माझाही अधिकार नाही, तू कोणाच्या तुझ्यात असा कुठला अधिकार आहे की तू त्याला दान करून टाकलं सगळ्यांनी. आणि ही बिचारी एवढी घाबरून गेलेली असते. एक तर भगवान श्रीकृष्णांचा तर वियोग होणार, नारद मुनी घेऊन चालले काय, ही द्वारकेमध्ये बातमी पसरते. बलराम दादा, उग्रसेन, अक्रूर आणि उद्धव हे सगळे येतात तिथे. ते नारद मुनींना अडवतात, म्हणा हो नारद मुनी काय भगवान श्रीकृष्णांना कुठे घेऊन चाललात. तर नारद मुनी म्हणतात, हे तुम्ही काय माझ्याशी बोलायचं काम नाही म्हणतात काय. त्याच्या बायकोनी त्याला दान दिलंय आणि मी ते दान स्वीकारलंय, बाकी कुठलाही ब्राह्मण दान स्वीकारत नव्हता. केवढा मोठं मन लागतं या भगवान श्रीकृष्णासारखा दान स्वीकारायला, माहिती आहे का काय. अजून एकच माणूस असा होता की ज्यांनी हे दान आनंदाने स्वीकारलं असतं, विचार न करता. कोण, तो कलियुगात एक विकास रामचंद्र जोग म्हणून आहे तो. पण बाकी या सगळ्या ब्राह्मणांनी नाही म्हणून सांगितलं, मी दान स्वीकारलं ते. आता
मी सांगीन तसं त्याला वागलं पाहिजे. बघा म्हणे माझ्या हातातली ब्रह्मवीणा आणि टाळ सगळे ज्याच्या हातात आहेत, मी सांगणार त्याप्रमाणे तो वागणार. आणि त्याला सांगून ठेवलं त्या सांभाळून ब्रह्मवीणा हाताळायची. त्याची जर तंतू तुटला किंवा जर त्या ब्रह्मवीण्याचा भोपळा फुटला तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही दुसरा, महर्षी. कळलं का? म्हणजे चौघांची सुद्धा गाळण उडते हो. आपल्या देखत मुलाला घेऊन चाललाय. ते म्हणतात अहो म्हणे नका आम्ही पाया सगळे पाया पडतात हो बरे का. म्हणतात नको आमच्या कृष्णाला नका नेऊ, तुम्ही काय म्हणाल ते देतो आम्ही. म्हणे मी संन्यासी, तुम्ही काय देऊ शकणार मला, तुम्ही प्रपंचातल्या गोष्टी देणार मला. माझ्यासारख्या संन्यासाला मी नारायण नारायण म्हणतो, तो नारायण जर का मला नोकर म्हणून मिळाला, मला आणखीन काय पाहिजे. शेवटी ते प्रस्ताव ठेवतात आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्ण हवं तेवढं सोनं देतो, पण तुम्ही भगवान श्रीकृष्णाला सोडा, तुमच्या दास्यातनं मुक्त करा. नारद मुनी म्हणतात सोनं देता बघा, हा विचार करा किती पाहिजे तेवढं देतो, मला फार नको म्हणतात सोनं. हा कृष्ण आहे ना, याचं वजन जेवढं आहे तेवढं वजनाचा मला सोनं द्या पा, मी तेवढं घेऊन जातो. मग कृष्णाला दास्यमुक्त केला, जाऊ दे मला कृष्ण घेऊन काय करायचं म्हणे. ती वीणा मलाही, माझी ब्रह्मवीणा मलाही वागवता येते माझ्याबरोबर, आणि टाळ टकाय गळ्यातच असतात हो की नाही. मग हा ना म्हणे बराबर सोनं घेऊन या, असं त्यांनी सांगितल्याबरोबर सत्यभामाला एवढं हायचं वाटतं, कारण ती समंतक म्हणायची स्वामिनी असते आणि त्याच्यामुळे तिला रोज किती किलो सोनं प्राप्त होत असतं, 640 किलो. कल्पना करा. ती एक मोठी तुला मागवते की ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व्यवस्थित बसू शकतील अशी मोठी तुला, म्हणजे एक तराजू मागवते. त्या तसा तराजू मुद्दाम तिथे उभा करण्यात येतो आणि भगवान श्रीकृष्ण एका बाजूला बसतात आणि दुसरीकडे खूप मोठी हे ठेवण्यात येते दुसरी बाजू, काय की ज्याच्यामध्ये आपल्याला विपुल प्रमाणामध्ये सोनं ठेवता येईल. आता भगवान श्रीकृष्ण हे हठयोगी हो, असून वजन असणार किती. अगदी ते तेव्हा ते मल्ल होते, आपण धरू मग मल्ल होतेच. म्हणजे तुमच्या आपल्या मनात संशयच नको ते मल्ल होते की नाही. चाणूर मुष्टिकांची कुवलया पीडसारख्या हत्तीला गरगर फिरून आपटायचा मल्ल नको. हां, भगवान श्रीकृष्ण मल्लच होते, कसलेले मल्ल होते, पण नंतर त्यांनी हठयोग आचरलेला होता. असून किती वजन असेल हो, 60-70 किलो, 80 किलो, 100 किलो, अगदी फार पिळदार आणि आडदाट. म्हणजे पूर्वी 125 किलो असेल ते समजा हठयोग करून 25 किलो कमी झालं, काय असेल 75 ते 100 किलो धरा किंवा 70 किलो. हिला तर रोज 640 किलो सोनं प्राप्त होत असतं सत्यभामेला. ती सगळ्यांना म्हणते थांबा मी एकटी पुरेशी आहे, आणि ती आपले नोकर घेऊन जाते. यांच्या सगळ्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून नाही तर कोणीतरी एखादा कड मारायचा सोन्याचा. आपलं सोनं आणून दुसऱ्या तागडीत टाकायला सुरुवात की दुसऱ्या बाजूला टाकायला सुरुवात करते. भगवान श्रीकृष्ण तिथे बसलेले असतात, नारद मुनी ज्यांच्याकडे बघतात. आता नारद मुनी मालक असतात, अजून दास्यातनं मुक्त झालेले नाहीत भगवान. नारद मुनी खून काय करतात, डोळ्यानीच त्यांना म्हणजे जडवा म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जड होतात. ही स्वतःकडचं सगळं सोनं आणून ज्याच्यात टाकते. असे भगवान श्रीकृष्णांची बाजू कळत नकळत हलते असं वाटायचं, आणि भगवान श्रीकृष्ण परत खाली होत. हे सोन्याची जी बाजू असते ती वरतीच तराजूची. आणून सोनं टाका म्हणताना सत्यभामेकडचा सुवर्ण संचय जो असतो तो संपतो. सोन्याचा साठा म्हटल्यानंतर जरा ते पौराणिक वाटत नाही, म्हणून सुवर्ण संचय बरं का. मग तिच्याकडचं सुवर्ण संपुष्टात येतं, संपतं नाही संपुष्टात येतं. मग ती इतर ज्या 6 नायिका असतात त्या सगळ्या आपापलं सोनं आणून टाकतात. काय सोन्यामध्ये विपुल वृद्धी होते, पण भगवान श्रीकृष्णांचं पारडं जड. आता उग्रसेन महाराज, आता त्यांना राज्यच भगवान श्रीकृष्णांनी मिळवून दिलेलं असतं आणि सतत त्यांच्यासमोर हात जोडून नम्रपणे उभे असायचे. ते आपल्या सगळ्या सोन्याचा खजिना आणून त्याच्यात ओततात तरी नाही, भगवान श्रीकृष्णांचं पारडं जड. हा हे वरती असत. मग देवकी माता ती स्वतःकडचं सोनं, आता म्हणे देवकी आपल्याकडचं सगळं सोनं आणून टाकते. नाही, राजकोश संपतो, त्याच्यानंतर सत्यभामेचा कोश संपतो, या सप्तनायिकांचा कोश संपतो. काय पूर्ण ह्या द्वारकेमध्ये जे प्रजाजन असतात त्यांच्याकडचं सोनं त्याच्यात टाकण्यात येतं नाही. ती केवढी मोठी ते असेल बघा बरं का, एवढं सोनं राहतं त्याच्यामध्ये टनानी. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण बिचारे एकटेच बसलेत, बिचारे बरं का भगवान श्रीकृष्ण. ते नारदांच्या डोळ्यांना फार घाबरायचं. आपण मगाशी ऐकलं ना, नुसतं असं केल्यानंतर ते स्वतः खालती बसले, ते वरती उचलू देणार आपली बाजू. अहो द्वारकेतलं सोनं संपतं हो,
मग ह्या काय करतात, बाकी अष्टधातू तांब पितळ सगळं टाकून का हां काही उपयोग नाही. हिरे माणकं मोती टाकून बघतात. नाही ते हे नारद मुनी सांगतात हे अशुद्ध काही चालायचं नाही, हिरे माणकं मोती बिती यांचं काही काम नाही, ते नीलराज पाचू पुष्कराज हटवा, सगळं सोनं पाहिजे शुद्ध. विरोधाभास आहे नाही का असं. ह्या सगळं इथे जे काही चाललेलं आहे याचा रुक्मिणीला काहीही पत्ता नसतो. ती आपल्या महालामध्ये भगवान श्रीकृष्णांचं अनन्य भावाने चिंतन करत बसलेली असते. शेवटी ही बातमी आता काही होत नाही आणि त्यांची दास्यातनं मुक्तता होत नाही. शेवटी नारद मुनींनाच दया येते. ते म्हणतात त्या रुक्मिणीला विचारा, तिच्याकडे काहीतरी सोनं बिना असेल काय, हे कानाविनातलं सोनं तेवढंच आहे बहुतेक तिच्याकडे, तिला म्हणा घेऊन ये ते टाक. सगळ्यांना हसायला येतं. रुक्मिणी सोनं टाकून काय करणार, आमचं एवढं टनानी सोनं पडलं, भगवान श्रीकृष्णांचं पारडं जडत राहिलं, हे पारडं हलकं ते हलकंच. ठीक आहे, नारद मुनींची आज्ञा. नारद मुनींच्यावरती सगळ्यांची श्रद्धा असते बरं का. त्यांना आत्ता ह्या क्षणी जरी नारद मुनींचा राग येत असेल, तात्कालिक असतो तो, पण त्यांना माहिती असतं ह्याचं अंतिम स्वरूप फल काहीतरी खूप चांगलंच असणार आहे. नारद मुनींनी सांगितलंय ना, ते अवेअर करत नाहीत त्यांच्या सांगण्याचा. जांबुवंती जाते आणि रुक्मिणीला सांगते, अहो म्हणे चला. कुठे? अहो म्हणे भगवान श्रीकृष्णानं दान दिलं. भगवान श्रीकृष्णांना दान दिलं? कोणी? सत्यभामिनी. सत्यभामिनी भगवान श्रीकृष्णांचं दान दिलं, दान केलं, चांगलं केलं, घेतलं कोणी म्हणे? नारद म्हणे. मग बरोबर. या जगतामध्ये म्हणे प्रस्तुत काही अशी एकच व्यक्ती आहे की जी या भगवान श्रीकृष्णाचं दान स्वीकारू शकते बरं का. म्हणे आता फक्त तुम्ही राहिलेले आहात, काय तुमच्याकडचं सोनं तेवढं सोनं टाकून काय होणार म्हणे, भगवान श्रीकृष्ण काय सोन्यामुळे तोलले जाणार आहेत काय? मग तू चल म्हणे, मी आलेच. मग ती तिच्याकडे जे तुळशी वृंदावन असतं, त्या तुळशी वृंदावनाला एक प्रसन्न चित्ताने फेरी मारते, मनोभावे तुळशी माता. तिला माहिती असतं भगवान श्रीकृष्ण, नारद मुनी या सगळ्यांचं अत्यंत आवडती वस्तू या जगात कुठली असेल तर सोनं नाणं नाही, मग तुळशी. आपल्या घरोघरी तुळशी लावायच्या सांगण्याचा, कारण त्याच्यापासून आपल्याला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा होतो, वातावरण प्रसन्न राहतं. पण आपण इतर आहे, आपण खूप बुद्धिमान आहोत. काय आपल्या पूर्वजांना काही फारसं डोकं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी तुळशीला वगैरे सांगितलं. पण आता या फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण तुळशीचं रोपसुद्धा लावत नाही, पण हे चुकीचं आहे. प्रत्येक घरात तुळशीचं रोप हवं. मग ती मनोभावे तुळशी मातेला वंदन करून त्याचा एक शेंडा खुडून घेते तुळशीचा बरं का, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक राजवस्त्र ठेवते आणि इकडे येते. मग इकडे आल्यानंतर ती आधी नारद मुनींची आणि भगवान श्रीकृष्णांची यथासांग पूजा करते, अनन्य भावे दोघांना वंदन करते. हे सगळं रुक्मिणीच करू जाणार. आणि नंतर काय करते, तिने जे त्या राजवस्त्राच्या खालती तुळस आणलेली असते त्यातलं एक पान काढते आणि या सोन्याच्या, त्या तराजूच्या सोन्याच्या भागामध्ये टाकते, पारड्यात. आणि त्या क्षणी चमत्कार घडतो. काय होतं, हे पूर्ण सोन्यानी जे भरलेलं असतं पारडं ते एका क्षणात खाली जातं आणि भगवान श्रीकृष्ण वरती उचलले जातात. देव भावाचा भुकेला असतो ना, तो काही आपला फ्लॅट वगैरे देणारा किंवा हे दलाल नाही ना, तुम्हाला एवढे टक्के देतो पण आमचं हे काम करा. अनन्य भावे शरण जा. तुमचा भाव कुठलाही असो, भले वैर भावना धरा, पण अनन्य भावे जर शरण गेलात तर भगवान श्रीकृष्ण मी तुम्हाला सद्गती देणार निश्चित. त्याच्यामुळे फक्त तिने टाकलेल्या एका तुळशीच्या दलामुळे हे पारडं खालती जातं आणि भगवान श्रीकृष्णांचं पारडं वरती उचललं जातं. काय, आणि सगळ्या ज्या तिथल्या ही सगळी लोकं असतात, म्हणजे द्वारकेचे प्रजाजन, त्याच्यानंतर राजवंशातली लोकं, सगळ्या स्त्रिया या आदराने रुक्मिणीला हात जोडतात. आज तू आमची लाज राखलीस आणि हे रत्न वाचवलंच, नाही तर हे रत्न ह्या रत्नाला घेऊन गेलं असतं. नारद मुनी हसायला लागतात, म्हणतात तुम्ही भगवान श्रीकृष्णांची तुला म्हणे सुवर्णानी करता. बरं असो म्हणे, आता तुमचं सुवर्ण काढून घ्या, आता ते तुळशीचं हे मला द्या पान, हे सुवर्ण काही आमच्या कामाचं नाही काय, आणि ह्या तुमचा हिरा परत घेऊन टाका म्हणे काय बरं का. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण त्यांचं जे दास्य तात्कालिक त्यांच्याकडे त्यांना प्राप्त झालेलं असतं त्यातनं मुक्त होतात. सगळ्या स्त्रिया सुटकेचा निश्वास टाकतात. सत्यभामेला हे कळतं की आपल्याकडे 600
40 किलो रोज जरी सोनं मिळत असेल तरी त्याचा उपयोग काही नाही. भगवान श्रीकृष्ण हे भावानेच प्राप्त करून घेण्याची वस्तू किंवा गोष्ट आहेत, किंवा वस्तू आणि गोष्ट या सर्वांच्या, म्हणजे आपण जो शब्द योजू त्याच्या अतीत आहे, पण ते फक्त भावानेच प्राप्त करून घेता येतात. आपण अहंकार केला तर भगवान श्रीकृष्ण आपल्यापासून दूर जातात, दुरावतात, हे ह्यातील अनुभव आलेला असतो. आणि अशा प्रकारे ही जी सुवर्ण तुला कथा आहे ही इथे संपुष्टात येते. बरोबर. आता मगाशी आपण जो उल्लेख केलेला होता ते आपल्याला एक अभंग ऐकणं क्रमप्राप्त आहे, नाही का? पूर्वजन्मी पाप केले ते बहुता विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी, धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ, कोणाता शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी, माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे ही तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडवी ना एका सद्गुरु वाचूनी, धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी, साधू संत माय बाप ती केले कृपादान, पंढरीय यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान, पुंडलिक वैद्यराये पूर्वी साधिले साधन, वैकुंठीचे मूळ पीठ डोळाल्यालो ते अंजन, धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले तुटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमादेवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळू, धर्म जागो धर्म जागो धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी, धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी. हरी हरी. कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आढळ, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, हे कृष्णांजन एक वेळा डोळ्यात घातल्यानंतर ते आढळ असतं, ते ढळत नाही. आणि 11व्या अध्यायात सांगितलेली जी आहे ना, दिव्यम ददामी चक्षुती, जी ज्ञानदृष्टी आहे ती हीच आहे. भगवान श्रीकृष्णांची अनन्य भावाने आळवणी केल्यानंतर एक वेळ अशी येते काय की आपल्याला हे दिव्य चक्षु दिव्य नेत्र प्राप्त होतात. आणि त्याच्यानंतर हा जो सारासार विचार आहे भगवान प्राप्तीसाठी साधन चातुष्य सांगण्यात आलेलं आहे. कुठलं कुठलं मागच्या वेळी मला वाटतं म्हणून एकदा परामर्श ऐकला होता या बाबतीतला. सारासार विचार, सार काय आणि असार काय याचा विचार करायचा. नंतर वैराग्य म्हणजे इंद्रिय विषयांच्याकडे धाव घेण्याची बंद होतात, बाहेर जायच्याऐवजी आतमध्ये मुडतात, वैराग्य. मग शमदमादी षट, शमदमादी षट हा काय प्रकार आहे हो देवा? शम दम बरं का, श्रद्धा, समाधान आणि शम दम श्रद्धा समाधान तितिक्षा आणि उपरती, हे 6 षट. आणि शेवटची मुमुक्षुता. एकदा मुमुक्षत्व इथपर्यंत आपली गाडी आली की त्याच्यानंतर आपल्याला परमार्थ स्वरूपाचं यथोचित
ज्ञान मिळायची शक्यता होते, म्हणजे आपली तेवढी कुवत होते. पुन्हा तपश्चर्याचा भाग असतो किंवा श्रद्धेचा. एकदा ती मधला आपण अडसर पार केला किंवा ते जे अंतर आहे ते तोडलं किंवा भगवान श्रीकृष्णांना किंवा भगवान शंकरांना आपण प्राप्त होतो. आपलं जे आराध्य दैवत असतं त्यांना. असो, हे जे ह्या फक्त अभंग म्हणून त्याच्यामध्ये हे जे कृष्णांजन एका वेळा एवढंच फक्त आपल्याला लक्षात आणून देतात. आणि माऊलीची रचना आहे, ज्याच्यामुळे आपल्याला संतांची रचना आहे म्हणजे डोळे मिटून विश्वास ठेवला पाहिजे. आणि माऊली म्हणजे साक्षात भाषाप्रभू. असो, तर आता इथे भगवान श्रीकृष्णांची सुवर्ण तुला ही जी कथा होती ती ह्या 2 भागात आता संपली. तेव्हा आता आपण मला अनुज्ञा द्या बरं का. आता आपण उद्या भेटू. रामकृष्ण हरी.